आज आपण एका खूपच वेगळ्या प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत, राणी आणि शेणाचा किडा. हो, नाव ऐकून कदाचित आश्चर्य वाटलं असेल, पण ही कथा दुःखाबद्दल, त्यातून पुढे जाण्याबद्दल खूप काही महत्त्वाचं सांगून जाते. चला तर ही गोष्ट नेमकी काय आहे ते समजून घेऊया. कधीकधी दुःख इतकं घट्ट धरून ठेवतं की त्यातून बाहेर पडणंच अशक्य वाटतं, नाही का? काय होतं जेव्हा असं घडतं? गंमत म्हणजे ही गोष्ट मुळात अशाच एका भिक्षूला सांगितली गेली होती, जो आपल्या पत्नीच्या मृत्यूच्या दुःखात पूर्णपणे अडकून पडला होता. आणि ही कथा आपल्याला दाखवते की दुःख किती खोलवर जाऊ शकतं आणि त्यातून सुटण्याचा मार्ग किती किती अनपेक्षित असू शकतो. तर गोष्टीची सुरुवात होते काशी राज्यात. तिथे होता राजा अस्सक आणि त्याची एक राणी होती, उब्बरी, जिच्यावर राजाचं जीवापाड म्हणजे अगदी जीवापाड प्रेम होतं. राजासाठी तर राणी उभर्री म्हणजे सर्वस्व होती. तिचं दिसणं, तिचं बोलणं, तिची वागण्याची पद्धत सगळंच इतकं आकर्षक आणि मोहक होतं की राजा तिच्या प्रेमात पूर्णपणे बुडालेला होता. असं म्हणतात की त्यांचं प्रेम इतकं प्रसिद्ध होतं की जणू काही ती राज्याची एक ओळखच बनली होती. पण म्हणतात ना, सुखाला दृष्टी लागते. तसंच काहीसं झालं. एक दिवस अचानक राणी उब्बरीचा मृत्यू झाला आणि या एका घटनेने राजा जणू पूर्णपणे कोसळला. तो इतक्या खोल दुःखात बुडाला की असं वाटत होतं जणू संपूर्ण राज्यच त्याच्यासोबत शोक करतंय. राजाची अवस्था तर फारच विचित्र झाली होती. म्हणजे विचार करा, त्याने राणीचं शरीर जाऊ दिलं नाही, उलट त्यावर लेप लावून आपल्या पलंगाखाली ठेवून दिलं. आणि असं 1-2 दिवस नाही, तर तब्बल 7 दिवस. तो काही खात नव्हता, पीत नव्हता, फक्त आणि फक्त रडत होता. आई, वडील, मंत्री, जवळचे मित्र कुणाचंही तो ऐकायला तयार नव्हता. आता जेव्हा सगळेच हात टेकून बसले होते, तेव्हा एक अनपेक्षित व्यक्ती मदतीला आली. थेट हिमालयातून एक महान तपस्वी तिथे पोचले. त्यांचं नाव होतं बोधिसत्व. आणि हे काही साधेसुधे ऋषी नव्हते. त्यांच्याकडे अलौकिक शक्ती होत्या, दिव्य दृष्टी होती. तिथे एका तरुण ब्राह्मणाकडून त्यांना राजाच्या या दयनीय अवस्थेबद्दल कळलं आणि हे ऐकून बोधिसत्वाने ठरवलं की राजाला या दुःखातून बाहेर काढायलाच हवं. मग त्यांनी एक असा प्रस्ताव राजासमोर ठेवला की जो ऐकून सगळेच थक्क झाले. बोधिसत्व काय म्हणाले माहितीये? ते म्हणाले, मी फक्त हे नाही सांगणार की तुमची राणी आता कुठे आहे, तर मी तिला तुमच्या समोर आणून तिच्याच तोंडून वधवून घेईन. आता विचार करा, दुःखात बुडालेल्या राजासाठी ही किती मोठी गोष्ट असेल. हा तर एक आशेचा किरणच होता. पण ऋषींनी जो दावा केला तो ऐकून राजाच्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले, तुमच्या राणीने तिच्या सौंदर्याच्या गर्वामुळे एका लहानशा शेणाच्या किड्याच्या रूपात जन्म घेतला आहे. कुठे ती सुंदर मोहक राणी आणि कुठे हा शेणाचा किडा, म्हणजे जमीन अस्मानाचा फरक होता. हे ऐकताच राजाचा संताप अनावर झाला. त्याला हे सहनच झालं नाही. काय? माझी प्रिय राणी आणि एक शेणाचा किडा? अशक्य. माझा यावर अजिबात विश्वास नाही. हा माझा आणि माझ्या राणीचा घोर अपमान आहे. पण बोधिसत्व शांत होते. त्यांनी सांगितलं की ते आपला दावा सिद्ध करून दाखवतील. आणि मग तो क्षण आला. राजा, त्याचे दरबारी आणि स्वतः बोधिसत्व एका अशा अविश्वसनीय घटनेचे साक्षीदार होणार होते, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. बोधिसत्वांनी आपल्या सिद्धीचा वापर केला आणि क्षणात शेणाचा एक गोळा ढकलणारे 2 किडे राजासमोर प्रकट झाले. सगळ्या दरबारासमोर बोधिसत्वांनी त्यातल्या एका किड्याकडे बोट दाखवलं आणि राजाला म्हणाले, महाराज, ही आहे तुमची राणी उब्री. राजा तर अवाक होऊन बघतच राहिला. त्याचा विश्वासच बसत नव्हता. तेव्हा बोधिसत्वांनी त्या किड्याला बोलण्याची शक्ती दिली आणि मग त्यांनी तो निर्णायक प्रश्न विचारला. उब्री, खरं सांग, तुला आता कोण जास्त प्रिय आहे, हा राजा अस्सक की तुझ्यासोबत असलेला हा किडा? आणि मग तो क्षण आला जो या कथेचं सार आहे. त्या किड्याच्या रूपातल्या उभरीनं उत्तर दिलं, तो माझा मागचा जन्म होता. त्या जन्मात राजा अस्सक मला प्रिय होता. पण आता मला अस्सकापेक्षा माझा हा किडापती कितीतरी पटीनं जास्त प्रिय आहे. विचार करा. हे ऐकून राजावर काय वीस कोसळली असेल. आणि ती इथेच थांबली नाही. ती पुढे जे बोलली ते तर आणखीनच धक्कादायक होतं. ती म्हणाली, माझ्यासाठी मागच्या जन्मातल्या आठवणी आता धुसर झाल्या आहेत. आता माझं जग हे आहे, माझा आनंद हा आहे. खरं सांगायचं तर माझ्या या किडापतीच्या आड जर राजा अस्सक आला तर मी त्याचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहणार नाही. म्हणजे बघा, कथेचा मुद्दा किती स्पष्ट आहे. आसक्ती, प्रेम हे सगळं त्या जन्मापुरतं, त्या शरीरापुरतं मर्यादित असतं. आता इतकं मोठं आणि इतकं कटू सत्य समोर आल्यावर राजाचं काय झालं असेल, तर या एका क्षणाने त्याचं आयुष्य खरंच बदलून टाकलं.
त्याला त्याच क्षणी स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप झाला. त्याने ताबडतोब राणीच्या शरीरावर व्यवस्थित अंत्यसंस्कार केले. स्वतःला सावरलं, दुसरं लग्न केलं आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे राज्यकारभार पाहू लागला. जणू काही या एका धक्कादायक सत्याने त्याला त्या दुःखाच्या तुरुंगातून कायमचं मुक्त केलं होतं. तर ही जी गोष्ट आपण ऐकली ती जातक कथा म्हणून ओळखली जाते. म्हणजे काय तर ह्या गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातील कथा आहेत आणि ह्या प्रत्येक कथेतून काहीतरी शिकायला मिळतं. या कथेतले ते महान तपस्वी, ते बोधिसत्व, ते स्वतः बुद्धच होते त्यांच्या एका पूर्वजन्मात. थोडक्यात काय तर या कथेचा सार अगदी स्पष्ट आहे. एका जन्मात ज्या राजासाठी ती जीव द्यायला तयार होती, तोच राजा दुसऱ्या जन्मात तिच्यासाठी कोणीच नव्हता. तिचं संपूर्ण जग आता तो शेणाचा किडा बनला होता. हेच तर सत्य आहे. आपलं प्रेम, आपली आसक्ती कितीही तीव्र असली तरी ती वेळ आणि परिस्थितीनुसार बदलत जाते. खरंच या कथेतून मिळणारा धडा खूप मोठा आणि विचार करायला लावणारा आहे. ही गोष्ट आपल्याला स्वतःला विचारायला भाग पाडते की आपण ज्या गोष्टींना, ज्या माणसांना इतकं घट्ट धरून बसतो, ती आसक्ती खरी आहे की तो फक्त त्या वेळेपुरता निर्माण झालेला एक भ्रम आहे? यावर विचार करण्यासारखं आहे नाही का?